आज तर पुट्टो प्रकाश भाऊ तर पूर्ण मागून पॅन्टच फाटला होता बा. तर का म्हणता वरदा सांगितले पुट्टो काल आला होता बा मा भाऊ नागपूरवरून घरी आणि मा भावानं नागपूरहून येता येता बुटही आणला होता बा माझ्यासाठी आणि काल आणल्याबरोबर आज काढून घातला बा तुमच्या भावानं निघालं बा आपल्या कॉलेजमध्ये झाले. पण माया सोबती म्हणे तुला आली एवढा वेळ काऊन लागते म्हणे ना. म्हटलं पहिलेच आपल्या बीएमडब्ल्यूचं काम निघून आहे म्हणून झोको झोको या लागते म्हटलं. नाही तर पुट्टो तुम्हाला तर माहित आहे तुमचा भाऊ तर 120च्या स्पीडनच जाते पण आपल्या गाडीकडे पाहून झोको झोको या लागलं बा आपल्या कॉलेजमध्ये. आणि इकडे सुधीर भाऊ तर आपल्या पहिलेच येऊन रेडी होते. तुम्ही आले कसे आज एवढ्या लवकर? तुम्हाला पाहून मला खूप चांगलं वाटलं. सुधीर म्हणे तुम्हाला पाहून खूप चांगलं वाटलं म्हणे. मी न म्हटलं मला येऊन खूप बेकार वाटलं म्हटलं. जाऊ दे म्हटलं आता आलोच तो बॅग वॅग घेतली आणि निघालो बा टर आपल्या क्लासकडे. क्लासच्या बाहेरच होतो तर तेवढ्यात मा सोबती प्रतीक उघडे म्हणे चाल म्हणे मा आजीला भेटून येऊ म्हणे. म्हटलं का झालं तर एक्सिडेंट झाला म्हणे. मग निघा लागलं बा आपल्याला तसंच दवाखान्याकडे. मी म्हटलं काय घेते का शेप वेप तर नाही म्हणे भेटायलाच जाऊ म्हणे फक्त. आणि मा सोबती 2 शब्दच बोलला बा त्याच्या आजी सोबत. आराम करू देतो म्हणे आता आपण क्लास करायला जाऊ म्हणे. टर आता निघालो बा तिथून. सोबत्याला म्हटलं चाय वाय पाचते का तर सोबती म्हणे जेवण केल्यावर पी म्हणे. मी म्हटलं बरं. आणि क्लासमध्ये आलतो तर बापा पप्पा इकडे तर वेगळ्याच क्लासमध्ये बसवलं होतं बा आज आम्हाला. मी म्हटलं संजू भाऊले का झालं. संजू भाऊ म्हणे आपल्या क्लासमध्ये फिटिंग चालू म्हणून आज इकडे बसवलं म्हणे. भाई 500 मारा भाई ऑनलाईन मला कॅश घ्या 500 ऑनलाईन मारा. लोक पण मारण तिकडे त्याचा अलगच ताल चालू होता. इकडे प्रकाश भाऊ सकाळपासून का पाहत होते का आपल्या मोबाईल मध्ये. मी म्हटलं आजचा व्लॉग इथंच खतम करून टाकतो. त्या गोष्टीवर आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये चर्चा करू.